नमस्कार, मी सेजल. दरवर्षी 8 मार्च रोजी इंटरनॅशनल वुमन्स डे हा साजरा केला जातो. या निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हवे असे 7 महत्त्वाचे कायदे. हे कायदे माहीत असतील तर तुम्ही कोणत्याही अन्यायाविरुद्ध निडरपणे उभे राहू शकतात. पहिला कायदा आहे पोश कायदा, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस ॲक्ट 2013. या कायद्यानुसार कोणत्याही सरकारी किंवा खासगी ऑफिसमध्ये महिलांचा लैंगिक छळ होऊ शकत नाही. 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कार्यालयामध्ये इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असणं बंधनकारक आहे. समान वेतनाचा अधिकार अर्थातच इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट 1976. स्त्री आणि पुरुष समान काम करत असतील तर दोघांना देखील समान वेतन मिळालंच पाहिजे. लिंगाच्या आधारावरती वेतनात भेदभाव करणं हा गुन्हा आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. महिलांना शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक छळापासून संरक्षण देणारा हा कायदा आहे. महिला पोलिसांकडे किंवा न्यायालयामध्ये तक्रारही या संदर्भात करू शकतात. मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार, लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट 1987. जर एखादी महिला वकील ठेवू शकत नसेल तर सरकारकडून मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा तिला अधिकार आहे. सूर्यास्तानंतर अटक न करण्याचा नियम, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सेक्शन 46. महिलेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर अटक करता येतच नाही. विशेष परिस्थितीमध्ये अटक करायची असेल तर महिला पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांची परवानगी असणं आवश्यक असतं. मालमत्तेमधील समान अधिकार, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005. मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाच्या बरोबरीने समान हिस्सा मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. प्रसूती लाभ कायदा, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. नोकरी करणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान 26 आठवड्यांची सवेतन रजा मिळते आणि या काळात त्यांना नोकरीवरून काढता देखील येत नाही. ही माहिती प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हवी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.